पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था आर्य चाणक्य आचार्य कुल प्रबोधिनी अंतर्गत सहविचार सभेचे आयोजन दिनांक 24 ते 26 जुलै 2026 दरम्यान करण्यात आले. शालेय शिक्षण व ग्रामीण जीवन या विषयावर माननीय श्री सुहास आजगावकर यांनी आपले कौतुक आपल्या सगळ्यांचं अशासाठी आहे की शिक्षक शिकवत असतात. आता इथं शिक्षक शिकून घ्यायचा सह विचार करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन आहे की तुम्ही एका वेगळ्या विषयाचा पायंडा पाडलेला आहे आणि गेली 30 वर्ष सातत्याने चालवत आहात. ही सहविचार सभा आहे आणि ही सहविचार सभा चाणक्यांनी असं ठरवलेलं आहे की आपल्याला चंद्रगुप्त निर्माण करायचे आहे आणि त्याचा सगळ्याचा आधार दीनदयाळ आपलं जे शिक्षण प्रसारक मंडळ आहे याच्या माध्यमातून मला ही जबाबदारी शिक्षक आणि शिक्षक क्षेत्रातली जी मिळालेली आहे त्या आधारावर मी पार पाडणार आहे. आजच्या या सहविचार सभेच्या निमित्ताने या सत्रासाठी हे सत्र जेव्हा आम्ही विचार करत होतो तर कोणता विषय असावा. अण्णांचा विषय पाणलोट पाणी हा विचार पाणी या विषयामध्ये मी काम करतोय त्यामुळे बरेचसे विषय अण्णांनी त्यांच्या बोलण्यामध्ये कव्हर केले. त्याच्यानंतर जो दुसरा टप्पा आहे ग्रामीण जीवन या विषयाच्या अनुषंगाने मनात आलेले विचार तुमच्या सोबत शेअर करावे. अनेक मित्र माझे समोर पण बसले आणि व्यासपीठावर पण बसलेले आजचे अध्यक्ष आणि दिनेशजी हे चांगले मित्र माझे आहेत. माझ्या बोलण्यातले जे राहिलेले आहेत ते अध्यक्षांची जबाबदारी राहणार. जे विषय राहिलेले असतील ते अध्यक्षासाठी पूर्ण करतील. ज्यावेळी ग्रामीण भागाचा विचार करतो आणि त्याच्यामधला शिक्षणाचा विचार करतो, शिक्षण म्हणून आपल्याकडे असलेली एक भूमिका समाजाने कदाचित परमेश्वरी योजनेतून आपल्याकडे आलेली आहे आणि ती निभावण्याचा प्रयत्न आपण कसोशीने करत आहोत. एक चांगलं आयुध आणि चांगली गोष्ट मधल्या काळात घडलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंग्रजी शिक्षण पद्धतीचा एक पगडा होता. मेकॅले प्रणीत एक शिक्षण व्यवस्था होती आणि त्यावर आधारित भारतीय विचार आधारित शिक्षणाचा विचार व्हावा असं एक धोरण आता नवीन शिक्षा प्रणालीच्या माध्यमातून येत आहे. आणि याचा जर मूलभूत आधार जर असेल तर तो शिक्षणाला व्यावहारिकतेशी जोडणं, व्यावहारिक जगामध्ये जोडणं. मागचे 20, 22, 25, 26 दिवस एक शिक्षक काय करू शकतो याचा सगळेजण आपण अनुभव घेतो आहोत. शिक्षणाच्या विषयातून सगळं समाज जीवन ढवळून घेतलेलं आहे. सगळं पाहतो कुठे ना कुठे आपण त्या सगळ्या विषयाशी जोडलेलो आहोत आणि आपल्या माध्यमातून जे तयार होतंय त्याचं व्यक्त रूप, प्रकट रूप, त्याचं काहीसं वेगळ्या अंगाचं दर्शन आपल्या सगळ्यांना घडले आणि हे अपेक्षा वाढवणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस शिक्षकांची भूमिका येते त्या ठिकाणी ही जी आपण आचार्य कुल प्रबोधिनीच्या माध्यमातून जी सहविचार सभा आपण करतो त्याचं एक वेगळं महत्व आहे. तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला माहिती आम्ही करतोय, तू वेगळं काय याच्याशी जोडतोय. तर मी ग्रामीण भागामध्ये फिरत असतो आणि फिरण्याच्या निमित्ताने काही झालेले बदल आणि अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करणार आहे आणि ते व्यक्त करण्यासाठीच या व्यासपीठाचा मी उपयोग करून घ्यावा असं ठरवलंय. बऱ्याचशा गोष्टी अण्णांच्या बोलण्यातून आलेल्या असतात त्याची दुरुक्ती टाळणार आहे, पुन्हा सांगणार आहे. साधारणपणे ज्यावेळेस आपण ग्रामीण भागात असा विचार करतो तर साधारणपणे 70% ग्रामीण भाग म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस 70% ग्रामीण भाग होता आणि 30% नागरी रचना. हळूहळू सगळ्या सुधारणेच्या या सगळ्या याच्यामध्ये युगामध्ये ही जी संख्या आहे ते प्रमाण आता बदलत चाललं. आता जवळजवळ 40 ते 45% नागरी भाग आणि 60 ते 65% हा ग्रामीण भाग झाला. आणि ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण
संसदीय लोकशाही प्रणित संसदीय प्रजासत्ताक मध्ये राहतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक मत तुमची दिशा ठरवत असते. साधारणपणे अजून 20 वर्षानंतर हेच प्रमाण जर या गतीने चाललं तर 50-50% असं प्रमाण या सगळ्या भागाचं राहणार आहे. 50% ग्रामीण आणि 50% नागरीकरण असं असलेली अवस्था भारत त्या याच्यामधून जाणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर आता आपल्या शिक्षणामध्ये आपल्या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी जे भविष्यामध्ये एका अर्थाने त्या घराचे घर चालवणारे बनणार आहेत. आणि यांना तयार करण्याचं एक गोष्ट आपल्याला आता विधात्याने आपल्यावर जबाबदारी दिली आणि या परिप्रेक्ष्यामध्ये मी आपल्याशी संवाद साधतो. काय काय बदल झाले? 2 आकडी असलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ग्रामीण भागाची मूळ अर्थव्यवस्था जी आहे ती शेतीवर आधारित, बरोबर आहे. आणि शेतीवर जमीन धारणा जी होती ती सुरुवातीला आमच्या सगळ्यांच्या वडिलांच्या काळामध्ये 2 आकडी होती. 10 एकर, 15 एकर, 20 एकर अशी होती. आमच्या पिढीमध्ये ज्यावेळी आलो आम्ही काम करायला लागलो तर ती 7 एकर, 8 एकर, 9 एकर, 10 एकर अशी झाली. आत्ताची जी पिढी आलेली आहे जी प्रत्यक्ष काम करते त्याच्याकडे काय स्थिती झाली? 3 एकर, 2 एकर, 4 एकर, 5 एकर, 10 एकर असेल तर मोठा शेतकरी. सुदैवाने मला या सगळ्या ठोंबरे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अभ्यास केला होता की काय नेमका फरक पडलाय. थोडासा आम्ही याचाही अभ्यास केला की कोण किती गुंतलेला आहे शेतीमध्ये. लक्षात असं आलं पुरुष मंडळी जी आहे ना ते शेतातलं जास्तीत जास्त 20% 22% काम करतात. 80% जास्त काम महिला वर्ग करतो. त्यामुळे महिलांच्या हातात असलेलं शेतीचं हे सगळं युग आहे. दुसरी गोष्ट जी जाणवलेली आहे ती हे जे 2 एकर 3 एकर आहे ते एका ठिकाणी नाही आहेत, अलग अलग ठिकाणी 2 ते 3 ठिकाणी विखुरलेले आहे. त्यामुळे एका ठिकाणी जर जागा असेल तर त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं सोपं असतं. म्हणजे शेतीतली इन्व्हेस्टमेंट सगळ्यांना माहिती आहे. तिथपर्यंत विहीर असणं, तिथं लाईट तिथपर्यंत पोहोचणं, तिथपर्यंत जायला रस्ता असणं ही अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे. ज्यावेळेस आपण सुरुवात केली होती, ज्यावेळी भारताचा नव्याने विचार करायला 1947 ला 1950 ला पहिले जे हे आलं काय म्हणूया पंचवार्षिक योजना, त्या पंचवार्षिक योजनेमध्ये या सगळ्याचा एकदा साकल्याने विचार करायची पद्धती सुरू झाली. आणि त्या पद्धतीमध्ये ज्यावेळी या ग्रामीण भागाचा ज्यावेळी विचार केला गेला त्यावेळेस असं झालं की शेतीचं उत्पन्न वाढूया, शेतीचं उत्पन्न वाढलं की समृद्धता येईल या आधारावर आपण पुढे जात चाललो. शेतीचं उत्पन्न वाढलं. मधल्या काळामध्ये दुष्काळ आला, अशी अवस्था होती की परदेशातून खाण्यासाठीचा गहू मागवावा लागला. पण आपले इथले शास्त्रज्ञ आणि आपले इथले शेतकऱ्यांनी त्याच्यावरचं उत्तर शोधलं आणि आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये समृद्ध झालोय काही प्रमाणामध्ये. आता अशी अवस्था आहे की 72च्या दुष्काळामध्ये अन्न नव्हतं, पाणी होतं. मागचे वातावरण बदलाचा, हवामान बदलाचा जो थेट फटका आहे तो आता आपल्याला जाणवतो आहे. आणि त्याचा थेट फटका बसल्यानंतर 2011 ते 15 असा पहिला एक टंचाई आणि दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली, मोठा हवामान झाला. त्यावेळेस काय होतं स्थिती, तर आपल्या सगळ्यांकडे अन्न होतं, पाणी नव्हतं. माझ्यातला सामाजिक कार्यकर्ता त्या प्रश्नाकडे पाहत असताना विचार करायला लागला की पाणी कुठे गेलं. तर माझ्या लक्षात आलं की आतापर्यंत विकासाच्या माध्यमातून तिथपर्यंत रस्ता पोहोचलाय आणि तिथपर्यंत लाईट इलेक्ट्रिसिटी पोहोचली. आणि ती इलेक्ट्रिसिटी मला पाणी काढण्यासाठी पंपिंग व्यवस्था निर्माण झाली. पाऊस तेवढाच पडतोय, धारण करणारा खालचा जो जलधर आहे
खडक आहे, जागा आहे, ती तेवढीच आहे, त्याची क्षमताही तेवढीच आहे. आणि त्यामुळे त्याच्यात टाकून ओढणारे स्ट्रॉ मात्र वाढलेले आहेत. एका बाटलीचं 4-5 स्ट्रॉ टाकले तर पटकन खेचलं जाईल, अशी अवस्था सध्या झाली. ही अपरिहार्य अवस्था आहे. आणि मग ज्या वेळेस या सगळ्याचा विचार करताना पुढच्या टप्प्यात लक्षात असं आलं की हळूहळू शेती ही परवडनाशी झालेली आहे. काय झालंय तर उत्पन्नाचा जो उच्चांक आहे तो गाठला इथल्या शेतकऱ्या, आणि मग त्या प्लॅटीवरून आता हळूहळू उत्पन्नाचे आकडे खाली यायला. आता जर आपण पाहिलं तर साधारणपणे कापसाचं उत्पन्न आपल्या या भागामध्ये फुलंब्रीचा जर विचार केला तर 12-13 क्विंटल पर्यंत, काही लोक माझ्या पाहण्यामध्ये असे शेतकरी आहेत की ज्यांनी 22-23 क्विंटल पर्यंत सुद्धा कापूस घेतलेला, अशा शेतकऱ्यांकडे मी स्वतः त्याच्यासोबत काम केलेलं आहे. आत्ताची अवस्था जर पाहिली तर 4 ते 5 क्विंटल याच्या पलीकडे ऍव्हरेज नाही. पुन्हा ते खाली आलेलं आहे. पण तो 4 ते 5 क्विंटल हे पिकवण्यासाठीचा जो खर्च येतोय तो खर्च मात्र वाढत चाललेला आहे. आणि त्यामुळे हे जे परवडणार नाही याच्यातून एक अस्वस्थता निर्माण झाली, आणि त्या अस्वस्थतेतून काही लोक आपल्याला सोडून चाललेली आहेत. हा जो जगण्याचा भार आहे तो परवडत नाही, आणि ते लक्षात घेऊन काही लोक आपल्याला सोडून चालले. या सगळ्याचं थोडं अजून आम्ही ज्यावेळी विश्लेषण केलं त्यावेळी लक्षात असं आलं, आणि सुदैवाने मला मगाशी उल्लेख केला त्या पद्धतीने काही काळ इस्रायलच्या शेतीचाही अभ्यास करण्याची संधी मिळाली, तिथं राहून प्रत्यक्ष. त्या परिस्थितीमध्ये मी इथल्या आणि त्या भागाचा विचार करत होतो. आपण जी गटशेती करतो ना, इकडे गटशेती आता बऱ्यापैकी काही गावांमध्ये चालू आहे, त्याची सुधारित गटशेतीची आवृत्ती, किंवा आपल्याकडे पूर्वी मोठं खटलं असायचं, एका घरामध्ये चुलत भाऊ, सख्खे भाऊ असे सगळे जण मिळून मोठं खटलं असायचं, 10 ते 15 जण, आणि साधारण कुटुंब एकत्रित नांदत असलेली आपली स्थिती होती 50 वर्षापूर्वी. तशी अवस्था इस्रायलने अजूनही टिकवून ठेवली. त्याला त्यांनी किबुट्स आणि मोशाव म्हटलं. आणि ज्या धर्तीवर आपण सेग्रिगेटेड विचार करतोय त्याच्याऐवजी त्यांनी इन्क्लुझिव्ह विचार केला आणि एकमेकाला जोडले. तिथली शिक्षण पद्धती ही तिथल्या शेतीशी जोडलेली आहे, तिथली शेती तिथल्या उद्योगाशी जोडलेली आहे, आणि तिथला उद्योगाला या सगळ्याला जोडणारे तिथली शासन रचना आहे. आणि या सगळ्यातला जर महत्वाचा कोणता घटक जर असेल तर तिथल्या विद्यार्थ्याला मी जिथं राहतो तिथं काय आहे, तो भूभाग काय आहे ते समजून घेणं, त्या अनुषंगाने या भूभागाची क्षमता काय आहे, त्या आधारावर इथं काय होणार आहे, हे सगळं त्या शिक्षणामध्ये त्यांनी आणलेलं आहे. साधारणपणे आपल्यापैकी जर कोणी, खूप जण आपण चांगलं वाचतो, कार्वर नावाचा एक कृषी शास्त्रज्ञ होऊन गेला, त्याचं वीणा गवाणकरांनी खूप छान पुस्तक लिहिलेलं आहे, एक होता कार्वर. वाचलंय का कोणी? बऱ्याच जणांनी वाचलं. त्या कार्वराचं जर पूर्ण चरित्र एकदा जर वाचलं, मला ती काय म्हणूया, त्या कार्वराचं चरित्र वाचताना त्याच्यासोबत असलेले वॉशिंग्टन नावाचा जो शिक्षक होता, त्या वॉशिंग्टन या शिक्षक जर तिथं नसतात तर कार्वर घडला नसता. आणि कार्वर घडला नसता तर आता जे अनालिटिकल केमिस्ट्री मधले जे वेगवेगळे शोध जे आहेत ते होऊन आता आपल्यापर्यंत जो टोमॅटो आपण चांगल्या पद्धतीने खातो तो टोमॅटो विषारी फळ म्हणून समजलं जाऊ शकलं असतं. एक शिक्षक, एक शिक्षण व्यवस्था काय करू शकते तर अमेरिकेमधल्या, साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिकेमधला पूर्ण शेतीचं पुनर्जीवन करण्याचं काम या त्या शिक्षण संस्थेने केलेलं आहे. ज्या ठिकाणी त्यांची पाळंमुळं ही त्या ग्रामीण भागाशी जोडलेली होती, त्यांची नाळ जोडलेली होती. हीच गोष्ट आपले पूजनीय राष्ट्राचे संत नानाजी देशमुख यांनी याच्यामध्ये चित्रकूट परिसरामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला. तिथले शिक्षक
तिथली कृषी यंत्रणा, तिथली जैविकीच्या माध्यमातून चालणारे उपक्रम, समाजशिल्पी या सगळ्यांची जोड केली आणि तिथला जो आदिवासी शेतकरी आहे त्याचं उत्पन्न, त्याचं उत्थान भारतीय विचार आधारावर, भारतीय शास्त्रांच्या आधारावर करण्याचा प्रयत्न मान्य नानाजींनी केलाय. आपल्यापैकी बरेच जण ते पाहून पण आलेले असतील. ज्यांच्या नावाने आपण ही संस्था चालवतो आहोत, पंडित दीनदयाळ, त्यांनी काय विचार केलाय की आपल्या सगळ्यांचं जे इथं असणारं अस्तित्व आहे ना, ते जो आपल्यापर्यंत पोहोचूच शकत नाही अशा असलेल्या अंत्योदयापर्यंत जाऊन काम करण्याचं असं असणार आहे. म्हणून या भावनेतून आणि या भूमिकेतून मी तुमच्याशी संवाद साधतोय. आणि म्हणून जे मगाशी लिंक सुरू करताना मी जे या विषयाला सुरुवात करत असताना जी अपेक्षा तुमच्याकडून चाणक्यांच्या चंद्रगुप्ताची केलेली आहे, तीच अपेक्षा तुमच्याकडून दीनदयाळजींना अपेक्षित असलेल्या अंत्योदयाची. आणि याच्यामध्ये म्हणून मी एका ठिकाणी येऊन शाळेत काम करतोय, मला दिलेला सिलेबस पूर्ण करतोय, ही झालेलं कर्तव्य होत. त्याच्या पलीकडे जाऊन मी तिथला माणूस समजून घेतोय, तिचा समाज समजून घेतोय आणि त्या समाजाला घडण्यामध्ये माझी भूमिका पार पाडतोय, ही झाली सेवा. आणि म्हणून आजचा विषय जो मला आता दिलेला असेल तो कदाचित हा विचार करून तुमच्यापर्यंत हा विचार पोहोचवावा असा विचार करून कदाचित आजचे जे सत्र ठरवणारे असतील त्यांनी हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायला सांगितला असेल. मी मागाशी बोलत होतो की साधारणपणे 2-2-2.5 एकर शेती झालेली आहे. आम्ही त्याचा उलटा अभ्यास केला थोडासा. एक साधारणपणे 2.5 एकराचं रान असलेला शेतकरी आहे, कोरडवाहू आहे, तर त्याला ती शेती किती दिवस गेनफुल एंगेजमेंट देते? मी गेनफुल एंगेजमेंट म्हणतोय, गुंतलेला तर वर्षभर असतो, जित्रापासली तर गुंतलेला राहणार, पण जे त्याच्यातून रोजगार देतात, त्याचा रोज काढून देतात, असे किती दिवस आहेत? आम्ही मोजले 130 दिवस 2 जणांच्या जोडीला. थोडं पाणी झालं हिवाळा भरणीचं, तर ते किती होत आहे? तर साधारणपणे 180 दिवस तेच शेत त्याला रोजगार देते. 100% पाणी आहे 12 महिने. अशा अवस्थेमध्ये तेच शेत 230 ते 280 दिवसापर्यंत त्याला रोजगार देते. 300 दिवस एकही ठिकाणी रोजगार या 2 एकराला 2.5 एकराला उपलब्ध आहे अशी स्थिती नाही. आम्ही थोडस काम करत असताना मी सावित्रीबाई फुलेचा उल्लेख झाला आणि मी माझ्या शेतकऱ्यांसोबतचं काम याचाही उल्लेख मगाशी झाला. नेमकं काय करतो? जे आपण पुस्तकांमधून शिकलेलो आहे, मी कदाचित कृषी विद्यापीठात शिकलोय, ते मी शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून त्याचं जगणं सुसह्य करण्याचा प्रयत्न करतो. जे असह्य झालंय आणि त्याच्यामुळे सोडून तो चाललेला आहे. मग माझी भूमिका काय याच्यातली? आपल्या लक्षात असं आलंय की साधारणपणे आता आपण मस्त बसलोय, फॅन लावले, चांगल्या पद्धती आहे. तुम्ही विचार करा, उन्हाळ्यामध्ये आपण असेच बसू शकलो असतो का? काय लावा लागतो? कूलर लावा. का बरं अशी अवस्था आली? 30-40 वर्षापूर्वी अशी अवस्था होती का आपल्या लहानपणी? कूलर बघितलेले नव्हते. गेल्या 30-40 वर्षामध्ये, गेल्या 20 वर्षामध्ये, 10-15 वर्षामध्ये सगळ्यांच्या घरी कूलर पण आले, एसी पण आले. माणसं तीच आहे. का बरं झालं हे? तर जो उन्हाळ्याचा पिरियड आहे, हवामान बदलाचा, तापमान वाढीचा थेट परिणाम माझ्यापर्यंत येऊन पोहोचला आणि माझी कार्यक्षमता हळूहळू कमी होते. मी जर इथं पांढरपेशा व्यवसायामध्ये असताना जर अशी अवस्था आहे, तर तिथं बसणारा जो शेतात काम करणारा, भर उन्हामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याची काय अवस्था असेल? हा प्रश्न ज्यावेळी मनामध्ये आला तर याच्यात काही उत्तरही असेल असं लक्षात. आम्ही गेले 100 वर्षाचा इथल्या पडणाऱ्या पावसाचा अभ्यास केला. इथं जे ऊन वाढतंय किंवा ऊन कमी जास्त होते त्याचा अभ्यास केला आणि त्याचे काही त्या अनुषंगाने आम्हाला IMD ने फोरकास्ट केले की भविष्यात कसं राहील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या इथला पाऊस, सर मगाशी विचारत होते, त्याचा अभ्यास खूप चांगला आहे. 682 mm पाऊस पडतो आपल्याकडे.
MM म्हणजे काय, मिलीमीटर. जर पाऊस पडला आणि तो कुठेही गेला नाही तर त्याचा जो उंची मिळेल आपल्याला ते 682 mm ची. आपल्याकडचं ऊन पाणी खेचून नेतं याचा रेट किती आहे? 1800 mm. याचा अर्थ असा आहे, जे काय पाणी इकडे पुढं असेल ते सूर्य पळवून देतो तिप्पट वेगाने, जेवढं दूर येते. शहाणपणा कशात आहे? शहाणपणा असा आहे की ते झाकून पाणी जमिनीच्या उदरामध्ये, पोटामध्ये टाकणे. त्यामुळे ज्यावेळी आपण पाणलोटाचं काम करायला सुरुवात केली त्यावेळी मगाशी अण्णांनी सांगितलेला जो विषय आहे त्याच्यात आम्ही जास्त काम करायला सुरुवात केली. पाझर तलाव जिथं पाझरत नव्हते त्यांचा पाझर वाढवला, गळके होते त्यांची गळती काढली. भूगर्भामधला पाण्याचा जो जलधर आहे जिथं पाणी साचवलं जातं अगदी स्पंज सारखं असतं, त्याच्यामध्ये पाणी साचण्याची व्यवस्था केली. आणि हे केल्यामुळे आता जवळजवळ जो शेतकरी त्याचा साधारणपणे हिवाळ भरणी होती ते हिवाळ भरणीचं रूपांतर अजून एखाद्या पूर्ण हिवाळ भरणीमध्ये, त्याला 2 पाणी 3 पाणी कमी पडत होती गव्हाला, ते पूर्ण पाणी द्यायला लागले. ज्यांच्याकडे कोरडवाहू होतं ते मग याचा चण्यावर आले, आणि ज्यांच्याकडे पुरेसं पाणी याला गव्हालाही आलं ते बागायती पिकांवर गेले. ही सगळी चरित्र मी तुमच्याशी जी बोलतोय ते साधारणपणे ही सगळी चरित्र मला 110 गावामध्ये पाहताना दिसत आहे. आणि सगळे तुमचेच विद्यार्थी आहेत, त्यांच्यासोबत मी काम करतो. आणि म्हणून तुमच्याशी ज्यावेळी संवाद साधतोय तर तुमचं प्रॉडक्ट त्याच्यासोबत आम्ही डील करतोय आणि त्याला जगण्याची जी शाळा आहे, जीवनशाळा आहे, त्याला आम्ही कॅपेबल बनवण्यासाठी काम करतो. हा ज्यावेळी माझ्या मनामध्ये आला की, आणि सरांचा फोन आला की अरे असा खूप चांगला उपक्रम आम्ही गेले 30 वर्षापासून करतो आहोत आणि तुला संवाद साधायला येता येईल का? तर म्हटलं ही मला संधी आहे. आणि जे प्रॉडक्टवर मी तुमच्यासोबत काम करतोय, तुमचं जे आउटपुट असलेल्या विषयासोबत काम करतोय, तिथं जर काम केलं तर माझं काम अजून सोपं होईल. या स्वार्थी विचारापोटी इकडे आपलं. आणि हा स्वार्थ घेतल्यानंतर मला असं लक्षात येतंय की काय करता येईल. तर हे जे पुस्तकात अडकलेलं शिक्षण आहे ना ते मला शेतापर्यंत न्यायचंय, मला त्याच्या घरापर्यंत न्यायचंय. आणि हेच अपेक्षा NEP ने केली आहे, नवीन शिक्षा प्रणालीने. काय करूया? सोप्या गोष्टी असतात. पाऊस मोजूया. आता सगळेजण या वर्षीचा अंदाज अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवर्जून सांगितलेला आहे, जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत तुम्ही पेरण्या करू नका. काय आहे भानगड? अल निनो नावाचं संकट आलेलं आहे. साधारणपणे त्याचा परिणाम 18 महिने आपल्याकडे राहील असं भाकीत आहे. अल निनो म्हणजे काय असतं? तर पॅसिफिक समुद्रामधलं पाणी तापलं आणि त्या तापल्यामुळे जे पाणी आपल्याकडे पाऊस पडणार होता तो आपला मौसमी पावसावर परिणाम झाला. सोप्या भाषेत समजून घ्यायचं जर असेल. आता आपल्याकडची परिस्थिती जी आहे ती शेतकरी खूप हुशार आहे. त्याची एक परिभाषा आहे. पाऊस पडल्यानंतर तो पाऊस मोजतो. कसा मोजतो? नुसता पाऊस पडला तर भुरभुर पाऊस झाला म्हणून पडतो. भुरभुर पावसानंतर थोडं काय असतं? थोडेसे ओघळ करणारं पाणी म्हणतो. तिसरा पावसाचा प्रकार काय आहे? जर अजून पडला तर काय होतं? चांदणभरी असते. थोडं कुठेतरी. त्यानंतर काय होतं? वाहुनी. आणि त्यानंतर काय होतं? मुसळधार. हेच मला आकड्यात कसं सांगता येईल? आणि हे अंजनदेवच्या शाळेत केलेलं आहे बरं का, वाघोळ्याच्या शाळेत केलेलं आहे. तुमच्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिला जो नुसता भुरभुर पाऊस पडतोय ना तो 10 mm च्या खाली असतो. 10 mm तर 20 mm पर्यंतचा पाऊस आणि इंटेन्सिटी पण वेगवेगळी असते. तर तो जो पाऊस आहे तो थोडा कुठेतरी ओघळ निर्माण करणारा असतो. चांदणमळी पाऊस असतो तो 20 ते 30 mm पर्यंतचा असतो. 30 mm 40 mm. ज्यावेळी तो वाहायला लागतो तर 40 mm च्या पलीकडे झाला की तो वाहुनी पाऊस 40 ते 60 पर्यंत. आणि आपल्या मराठवाड्यातली जी मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची व्याख्या केली ती 65 mm ची केली जाते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेले 10 वर्षामध्ये 65 mm पेक्षा पाऊस पडलेली अवस्था 40 पेक्षा जास्त दिवस आहे. म्हणजे आपण अतिवृष्टी सुद्धा आपल्याकडे होताना दिसते.
काय बदल झालाय? बदल असा झालाय, थोडस बोरिंग होईल पण जगण्याशी संबंधित असल्यामुळे सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकलाय आणि तो मधला त्यांनी ऑक्टोबर हिट नावाची गोष्टच काढून टाकली बदललेल्या हवामानात. मग आता अशी अवस्था झाली की जेव्हा आपण आपली पीक पद्धती मात्र बरोबर मुरगालाच पेरायचंय, त्याच्या अगोदर रोहिण्यालाच पेरायचं जर पाऊस पडला थोडासा तर. आणि तो पाऊस बरोबर ज्यावेळी मका आपल्याला पोळ्याच्या पुढे काढायला येतो त्याच वेळेस बरोबर पाऊस पडलेला असतो, त्याच्यावर त्या आतमध्ये जातो, उगवून येतं आणि त्याच्यावर बुरशी येते. बुरशी आल्यामुळे त्याचा भाव खाली. आपण शिकलेली मंडळी जर आहोत तर आपली जबाबदारी आहे की हे सगळं सायकल आपल्या मुलांना तरी समजून सांगू. माझी जबाबदारी आहे आणि हे समजून त्याचा रिलेव्हन्स लावता येईल का प्रत्येक गोष्टीचा, जेणेकरून ही जी विचार सभा आपण जी केलेली आहे ही सहविचार सभा आपल्याला आपलं करिक्युलम समजून सांगण्यासाठी नाहीये. जे जे आपल्या करिक्युलमच्या बाहेरचं आहे आणि समाजाशी जोडायचे त्या विषयासाठीच हे सहविचार सभा आहे. आणि त्यामुळे याच्यातला जो माझा रोल आहे तो रोल मला असं सांगतो की मी जे पुस्तकातून मला एन्व्हायरमेंट शिकवलं जातंय, पर्जन्य मला पाण्याचं जलचक्र शिकवलं जातंय ना, त्याचा व्यवहाराचा उपयोग काय? मग मला सांगता येईल का आता जवळजवळ 60 मिलीमीटरचा पाऊस पडलेला आहे, आता तुम्ही पेरणी करायला हरकत नाही. हे त्या जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरने केलेलं आहे आणि त्यानंतर तिथे बदल झाले आणि तिथला बटाटा बदलून कापूस बदलून बटाटा आला, बटाटा बदलून मग अनेक पिकं आली आणि त्याच्यातून अमेरिकेची समृद्धी आली. हीच गोष्ट इस्रायलवाल्यांनी केली. इस्रायलच्या याच्यामध्ये हे करत असताना मला अजून एक गंमत आहे की आम्ही तिथे आमच्यासाठी ना एकच लॅब होती, फिजिक्सची वेगळी, केमिस्ट्रीची वेगळी अशी नाही, त्यांनी सेंट्रल लॅब केली आणि तिथं येऊन प्रयोग करायचे. तर तिथं आम्हाला एक स्लॉट मिळाला होता आमच्या बॅचला आणि तो स्लॉट आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी लक्षात असं आलं की तो स्लॉट त्यांनी डिफर केला होता म्हणजे पुढे ढकलला होता, पुढचा स्लॉट होता. आम्ही त्यांना विचारलं इथं आम्हाला का स्लॉट डिफर केला, तर त्यांनी सांगितलं की बाजूचं 80 किलोमीटरवरचं एक किबुट्स इकडे त्यांची हे घेऊन आलं होतं, काय म्हणून त्यांनी बनवलेला पदार्थ घेऊन आले होते आणि त्याचं टेस्टिंग करण्यासाठी तुम्हाला जी करणार होते तीच गोष्ट ते करणार आहे आणि त्यामुळे पहिलं प्राधान्य आम्ही त्यांना देतोय. तुम्ही कधी पाहिलंय का की आपल्या भागामध्ये कापूस बनतोय, आपल्या भागामध्ये मका बनतोय, आपल्या भागातल्या मक्याचा मॉइश्चर आमच्या शाळेने मोजायला शिकवलंय, ज्याच्या आधारावर त्याची किंमत ठरणार. मला हे माझे प्रश्न वाटावे लागतील तेव्हा त्याच्यात उत्तर येणार. मला माझा मका हा A ग्रेडचा आहे का B ग्रेडचा आहे का C ग्रेडचा आहे का, त्याच्यातलं मॉइश्चर किती आहे, त्याच्यातला हे किती आलेले आहे, बुरशी किती आहे, हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आहे. याच्यासाठी मला पगार नाही मिळत. हे ज्यावेळी आपण नाव लावतो ना तेव्हा मात्र हे गृहीत असतं. अंत्योदयापर्यंत जर जायचं असेल तर अंत्योदयाचा मार्ग याच्यातून. आणि त्यामुळे हा संवाद मी ज्यावेळी तुमच्याशी साधण्यासाठी ठरवलं तुम्हाला खूप विषय लक्षात आले, कारण हे करू शकतो आपण. वाघोळ्याच्या शाळेने खूप छान नर्सरी केली. काय केलं त्याच्यामध्ये, तर त्या वाघोळ्याच्या बाजूला असलेलं नांदऱ्याचं डोंगर आहे त्याच्यात असलेली सगळी जुनी परंपरागत भारतीय वृक्ष शोधले आणि त्याच्यातल्या बिया गोळा करून त्याची नर्सरी केली. त्या निमित्ताने काय झालं, तिथल्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की आमच्याकडचं धन काय आहे, जे नुसते ग्लिरिशिया लावत बसले, सगळं हिरवं दिसत आहे, त्याच्यात काहीच उगवत नाही. त्याच्याऐवजी त्याच वृक्षाखाली अजून गवत येते, त्याच्या खाली वेल येते, असं असणारं भारतीय वृक्ष पण तिकडे आहे. हे ज्ञान पुस्तकातून येत नाही, माफ करा बरं का. हे ज्ञान मला निसर्गाकडे जावं लागतं आणि निसर्ग जो बोलतोय तो मला माझ्या मुलांना शिकवावं लागेल. मला जर चंद्रगुप्त करायचं असेल तर मला ते अनुभवायला शिकवावं.
दुसरा जो विषय आहे तो कॉटन आहे. आपल्याकडचा प्रत्येक घरामध्ये कापूस आहे. कापसाचा जो दर ठरतो ना त्याच्या स्टेपल लेंथ मध्ये ठरतो आणि स्टेपल लेंथ मोजणं अगदी सोपी गोष्ट आहे. आपण तर MSc झालेले आहोत, MA झालेलो आहोत, पोस्ट ग्रॅज्युएट असलेली मंडळी आहोत. तुम्हाला जर शिकवलं तर 10 मिनिटात तुम्ही हे करा. का बरं आपल्याकडे मोजला जात नाही? कशाला तो CCIच्या याच्यामध्ये गेल्यानंतरच त्याचा दर ठरेल. आपण जी कट केलेली जी गोष्ट आहे, समाजापासून जे आपण तुटलेलं आहे, याचा परिणाम काय झाला? याचा परिणाम असा झाला की आपण वैयक्तिक विचार करणारे झालेलो आहोत. माझं शिक्षण कशासाठी? वैयक्तिक उन्नयनासाठी आहे. ज्या विचार प्रवाहाचे आपण घटक आहोत त्या विचार प्रवाहाने कायम असं म्हटलेलं आहे, अहम नाही तर वयमचा विचार. वयम म्हणजे काय? तर आम्ही माणूस ज्यावेळी प्राण्यातून माणसात रूपांतरित झालं ना त्यावेळी तो सामाजिक प्राणी बनला. आणि सामाजिक प्राणी एकमेकाला अवलंबित असलेला हा प्राणी. आणि आत्ताची जी सगळी शिक्षण प्रणाली जी आहे, ज्या वेळेस मी याच्यामध्ये जातो, शेतकऱ्यांच्या सोबत जातो आणि त्याला विचारतो आवर्जून तुमचा मुलगा काय करतो, तर एकाचही उत्तर हे माझा मुलगा शेती करतो, अभिमानाने शेती करतो असं नसतं. पर्याय नसल्यामुळे शेती करतो असं असलेलं उत्तर आहे. तर ते हे पर्याय नसल्यापासून अभिमानापर्यंत येण्यामध्ये माझा रोल त्याच्यामध्ये आणि तो रोल आपल्याला बजावायचा आहे. या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल? आपल्याला समजून घ्यावं लागेल. मग अशी अण्णा सांगत होते, छोट्या छोट्या गोष्टी सांगत होते, ते समजून घेऊया आणि ते त्याच्यापर्यंत पोहोचूया. कदाचित आता काय होणार नाही, जुनी जी पिढी आहे ती तशीच जाईल, पण तुमच्या हातामध्ये भारताचं भवितव्य आहे. त्याच्यामध्ये जर आपण पेरलं तर अजून 10 वर्षांनी उगवणार आहे, अजून 15 वर्षांनी उगवणार आहे. तो कधी ना कधी त्या घराचा, कुटुंबाचा, त्या परिसराचा कारभारी बनणार आहे. तो ती आता हे प्रयोग हळूहळू आम्ही काम करायला सुरुवात केली. साधारणपणे 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांच्या बायोलॉजीच्या सिलेबस मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, बरोबर आहे. पुरुष महिला रिप्रोडक्शन सिस्टम सगळी आपल्याला शिकवली जाते. साधारणपणे 15 वर्षापूर्वी एका छोट्या गावामध्ये आम्हाला आमच्या ओपीडी मध्ये सलग 3 कुमारी माता ओपीडी मध्ये दाखवायला आल्या. तुम्ही या विषयाचा कसा विचार करा? एक छोटस गाव आहे आणि त्या गावामध्ये कुमारी माता साधारणपणे 8वी 9वी मधल्या अशा 3 मिळाल्या. आमच्या मनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, का बरं झाले असतील? त्याच्याशी संबंधित जो उपचार आणि पुढच्या गोष्टी करायच्या होत्या ते लक्षात त्यात केल्याच आल्या. त्याचा मी शोध घेतला की कोणामुळे झालं. तर गावातल्या एका धंदाटक्या माणसामुळे ती फसवल्या गेल्या होत्या. त्या पोरीनं आम्ही बाजूला घेतलं आणि त्यांना विचारलं, तुला कळत नाही का, तू तर शाळेत जाते? तर त्यानंतर त्याच्या पालकांनाही बोलावलं आणि पालकांना ज्यावेळी विचारलं तेव्हा तुम्हाला कळत नाही, तुमच्या मुलीकडे लक्ष नाही का, ती अशी विचित्र वागायला लागली, वेगळी वागायला लागली, तिचं वळण बदलायला लागलं. तेव्हा ती तर शाळेत जाते, तिला तर सगळं माहिती पाहिजे. आणि शाळेचा सिलेबस आपण शिकवतो त्याच्यातल्या मर्यादा आपल्या सगळ्यांना. समाजाकडून असलेल्या अपेक्षा जर आपण पूर्ण केल्या तर हा जो होणारा जो त्याच्यातला जो काय म्हणूया जीवन व्यवहार जो आहे तो सुरळीत बनेल आणि या सगळ्या विषयाला कदाचित तिथंच हे मिळालं असतं, कळलं, तो थांबला असता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यातून किशोरी विकास प्रकल्प जन्माला आणि आता आम्ही किशोरी विकासची माहिती प्रत्येक याच्यामध्ये शाळेमध्ये जाऊन हे जीवन व्यवहार सांगतो, मनाचं व्यवस्थापन सांगतो. नंतरच्या टप्प्यामध्ये असं लक्षात आलं की ह्याच परिसरामध्ये जर आपण खामखेडा वगैरे सगळा परिसर पाहिला तर 10वी झालं की 10वी नंतर पोरींची लग्न होतात. का लग्न केलं जातं तर खात्री नाही, मुलांची संख्या वाढलेली आहे, मुलींचं काय म्हणूया असमतोल निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे मुलींना शिकवायचं
हे आता हळूहळू बाजूला पडले. आम्ही थोडासा विचार केला, आम्ही त्यांना विचारलं तुम्ही शिकायला तयार आहे का मुली? तर त्या तयार होत्या. त्या सगळ्या मुलींना घेऊन आम्ही रुग्णालयामध्ये गेलो, तिथं नर्सिंगच्या कोर्सेसमध्ये त्यांची ऍडमिशन घेतली. आता 12वी बॅच सुरू आहे. या सगळ्या परिसरामध्ये साधारणपणे 330 पेक्षा जास्त मुली या त्या बॅच मधून शिकून नर्सिंग झालेल्या त्यांच्या घराच्या त्या आता एका अर्थाने चालवणाऱ्या असलेल्या. शिक्षणातून माणूस घडतो, शिक्षणातून माणूस बदलतो, याचं एक दुसरं उदाहरण, दुसरं दर्शन या मला या अनुषंगाने. तिसरं एक गोष्ट याच मुलींच्या संदर्भात मग मी आपल्या ह्याच्याकडे सांगतो. किशोरी विकासच्या वर्गामध्ये आपण वॅक्सिनेशन करतोय आणि त्या वॅक्सिनेशन मधून पुढे येणारे जे आजार असतात, मुख्यत्वे महिलांशी संबंधित काही आजार असतात, त्याचे लसीकरण पण असतं, वॅक्सिन पण असतं. त्या आग्रहाने आम्ही त्यांना बोलावून देतो. मधल्या काळामध्ये कोविड आला आणि या कोविड मध्ये लसीकरण सगळ्यांना घेण्याचं कंपल्सन केलं. सुदैवाने भारतामधला एक समाज, त्याने समाजाने खूप विरोध केला. ही मोदी लस आहे आणि ही घेतली तर काहीतरी याच्यातून अनिष्ट परिणाम होतील असं सगळीकडे केलं. जेव्हा तिथं लस देणारी महिला तिथल्या मोहल्ल्यामध्ये पोहोचली आणि त्या मोहल्ल्यामध्ये लस द्यायला गेले आणि तिथल्या मोहल्ल्यातल्या मौलवीने आणि तिथल्या लोकांनी तिला हाकलून दिलं. त्या हाकलून देत होते तेव्हा एक मुलगी तिथे उभी राहिली आणि ती त्यांना सांगायला लागली की लसीने काही होत नाही, झालं तर चांगलीच गोष्ट होते. त्यावेळी तुला काय माहितीये, तू तर आमच्या मधलीच आहे, कोणीतरी तुझे कान धरले असते. ते म्हणाले तसं नाही करत, आपण काय करू, फोन करूया आणि फोन उघडा ठेवून बोलूया. डॉक्टर प्रतिभा फाटक आणि मी आम्ही असे प्रवासात इथून इंदोरला निघालो होतो. त्याच वेळेस त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की तुम्ही मला ओळखलं का, मी अशा अशा याच्यामध्ये किशोरीमध्ये येत होती, आता लग्न होऊन या ठिकाणी आले आणि इथे लस देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना आमची लोक लस घ्यायला देत नाही, द्यायला देत नाही, तुम्ही जरा समजावून सांगा. मला असं वाटतं त्यानंतर आम्ही समजावण्याचं काम केलं आणि त्यानंतर तिथलं लसीकरण झालं. आपण लावलेली छोटीशी ज्ञानाची जी ज्योत असते ना, ती त्या राष्ट्रीय कामामध्ये पुढे कशी व्यक्त होते याचं एक यथार्थ दर्शन मला त्या दिवशी. त्यामुळे माझं शिक्षण माझ्या सिलेबसच्या पलीकडे जाऊन जीवन घडवण्यामध्ये होणार आहे का? नक्की होणार आहे. आणि त्याच्यामधला गुरु हा माता आणि पालकाच्या, माता आणि आई बाबांच्या नंतर जर कोणाचं स्थान आयुष्यामध्ये असेल तर ते गुरुच असतं. आणि तुम्ही सगळ्या गुरूंना म्हणून नमन करण्यासाठी माझ्याकडे अजून 2 मिनिटं आहेत आणि 2 मिनिटानंतर मी एक गोष्ट सांगून थांबणार आहे. मगाशी मी उल्लेख केला की साधारणपणे पाणी वाढल्यानंतर 1 पिकाच्या ऐवजी 1.5 पीक व्हायला लागलं, 2 पीक व्हायला लागलं. त्यानंतर त्या भागाची मर्यादा लक्षात आली. ऊन वाढतंय, काय करूया? मुंबईमध्ये ICT आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. या केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये फूड डिव्हिजन आणि या फूड डिव्हिजनने तिथं शिकत असणाऱ्या एका विद्यार्थ्याने सोलार ड्रायरवर प्रयत्न केले. त्याच्या PhDच्या थेसिस होता की सोलार ड्रायरच्या माध्यमातून भाजीपाला वाळवूया आणि तो वाळलेला भाजीपाला नंतर वर्षभर खाऊया आणि त्याच्यातून कुपोषण दूर होईल. आम्ही याचा एक सायंटिफिक प्रोजेक्ट बनवला. 200 महिला चौका ते लाडसावंगी या भागातल्या 200 महिलांकडे ते सोलार ड्रायर ठेवले आणि 200 महिला कंट्रोल मध्ये ठेवल्या, रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मध्ये. या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मध्ये सहसा ॲनिमिया असतो, कुपोषण असतं, कारण साहजिक आहे, नैसर्गिक आहे. ते कुपोषण असण्याचा एक भाग असा आहे की त्याचं पोषणच झालेलं नसतं.
पोषण न खाण्याची परत अजून त्याच्या रूट कॉज वर गेल्यानंतर लक्षात असं आलं की मराठवाड्यामध्ये असं गमतीनं म्हटलं जातं तर मराठवाड्यामध्ये फळावर ही तुलनात्मक कमी आहे. मग आमच्या घरामध्ये सुद्धा फळ होतं. माझी बायको मराठवाडी आणि कोकणातलं आहे बरं. आमच्या घरामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा वरण फळ बनवलं तेव्हा मला वाटलं की काहीतरी फळ असेल. बघितलं तर त्याच्यात काहीच फळ आणि मग लक्षात आलं की फळ हे फळ आहे. प्रोटीनचं खूप छान कॉम्बिनेशन मराठवाड्यात जमलेलं आहे. इथल्या तेलबी आणि प्रोटीन कडधान्याचं चांगलं वर्जन जमलं. गडबड कुठे आहे की त्याच्यामध्ये विटॅमिन्स देणारी भाजीपाला आणि फळं ही मिसिंग आहे. काय करता येईल? आम्ही या 200 महिलांकडे वर्षभर खाता येईल एवढा भाजीपाला जेव्हा त्यांच्या शेतात जास्त उत्पन्न झाला तेव्हा तो वाढवला आणि वर्षभर खाण्यासाठी उद्युक्त केलं. सहसा वाढलेलं कोणी खात नाही माहिती आहे ना. आम्ही त्याच्या रेसिपी कॉम्पिटिशन जबरदस्ती कसं होतं आणि एकदा चव लागल्यानंतर नंतर खायला लागले. ते मोजलं. हा ना प्रोजेक्ट हा बायरॅकचा होता, सेंट्रल गव्हर्नमेंटचा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद नॅशनल इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये काम करत होते आणि सुदैवाने आम्हाला त्याच्यामध्ये संधी मिळाली. त्याच्यातला आरोग्याचा भाग हेडगेवार हॉस्पिटलने केला. लक्षात असं आलं वर्षभर खाल्ल्यानंतर या 200 महिलांच्या मी 4 वेळा रक्त तपासणी केली आहे. मी प्रोफाईल केला आणि ट्रेस एलिमेंट काढले. आमचा प्रयोग फसला बरं का. रूढ अर्थाने फसला. पण ज्यावेळी त्याच्या मायक्रो याच्यामध्ये गेल्यानंतर लक्षात असं आलं की त्याचे जे मायक्रो न्यूट्रिएंट आहेत ते न्यूट्रिएंट मात्र यांच्या रक्तातले वाढले होते ज्या ठिकाणी त्यांनी वर्षभर भाजीपाला सेवन केला. आम्हाला फसलं असं का वाटलं? ज्यावेळी हा पट्टा जर तुम्ही बघितला तर चौक्यापासूनचे लाड सांगली मोठ्या प्रमाणावर बाजरी केली जाते आणि बाजरी फक्त हिवाळ्यातच खाल्ली जाते नाही, वर्षभर बाजरी खाल्ली जाते. त्याच्यामध्ये आयर्न जास्त आहे आणि तिथल्या महिलांचं त्यामुळे कंट्रोल होते. कधी समजणार आपल्या भागातलं वैभव? हे आपल्या भागातलं वैभव आहे, सामर्थ्य आहे, आपलं सौंदर्य स्थळ. ते समजून माझं जीवन चांगलं बनवता येईल का? मला माझ्यातलं सायन्स त्याच्यामध्ये आणता येईल का? आजच्या विचारसभेमध्ये हे अपेक्षित आहे. ज्यावेळी हे सगळं झालं वर्षभरानंतर प्रोजेक्ट संपला त्या बायका आमच्याकडे एक दिवस सगळं ते वाळवलेला भाजीपाला घेऊन आमच्या ऑफिसमध्ये येऊन बसला. वानवळा वाटून झाला, पै पाहुण्याला देऊन झालं, तुमच्यासारखी येतात त्या सगळ्यांना देऊन झालं, तरी सुद्धा शिल्लक आहे याचं काहीतरी करा म्हणून आमच्याकडे आम्ही ठेवलं. आम्ही तो ज्यांच्या माध्यमातून हे केलं होतं ते सायन्स फॉर सोसायटी नावाचे याचं स्टार्टअप होतं. त्यांना बोलावलं, त्यांना सांगितलं तुम्ही करायला सांगितलं ना त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न केला की हे विकून तरी येऊया. विकायला गेलो तेव्हा मार्केटमध्ये लक्षात आलं की हे विकलं नाही जात, पण वाळवलेला भाजीपाला विकण्याचं एक वेगळं मार्केट जगामध्ये आहे आणि त्याच्यातला मोठा भागीदार भारत आहे. आणि त्यानंतर लक्षात आलं की जी इथं आपण भाजीपाला हे करतो हॉटेलमध्ये जातो की नाही, आपण आठवड्यातून एकदा तरी जाणं होतच होतं. हे हॉटेलमधले सगळे पदार्थ कशात बनतात? ग्रेव्ही. आणि ग्रेव्ही किती दिवसाची असते? चांगलं म्हणून खाऊन येतो आपण. आम्ही त्यांना विकतो, आम्हाला माहिती आहे किती दिवसाची ग्रेव्ही असते. तिथं मोठ्या प्रमाणावर आलं वापरलं जाते, लसूण वापरले जाते, हे कांदा वापरला जातो, टमाटा वापरला जातो, हळद वापरली. आम्ही 5 प्रॉडक्ट जे या भागाचे एका अर्थाने होतात मराठवाड्यामध्ये ते वाढवायचे. कधी वाढवायचे? जेव्हा त्याचा रेट पडेल त्यावेळी वाढवायचे. कधी वाढवायचे? शेतातली कामं संपली, आता गव्हाला फक्त पाणी द्यायचं, त्यावेळेस हे वाढवायला सुरुवात केली घर बसल्या. एक 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 करतात. त्याला मग बाकी सगळे त्याची हिस्ट्री आहे त्याच्यात जात नाही. दरवर्षी ज्यांच्या ज्यांच्या घरी जातो त्यावेळेस तिथल्या बायका अशा मला असं कानावर बोट टाकून टाकतात. काय करतात? हे 3 तारीख झुंबर आहे याच्यातून आले.
मगाशी जो उल्लेख केला की जगण्याचा भार पेलवत नाही म्हणून सोडून जाणारी जी मंडळी आहे, या 6,000 कुटुंब आणि त्यांच्यावर जगणारी अजून 6,000 कुटुंब जे जोपर्यंत ऍक्टिव्हिटी चालू आहे तोपर्यंत कधीही करणार नाही. आणि हा सगळी प्रेरणा गोष्ट